कुठेही गेलं तरी बबडी आणि माऊची मस्ती काय संपणार नाही. नमस्कार, मी तेजा. तर हा व्हिडिओ आहे नवरात्री मधील. आम्ही निघालेलो दीदीच्या गावच्या सर्व देवींचं दर्शन करायला. बबडीला तर सकाळी सकाळी झोपेतूनच उचलून आणलेलं, त्यामुळे तिचा नाश्ता पण कारमध्येच सुरू होता. शिवापूर टोल नाक्यावर ट्रॅफिक पोलिसनी थांबवलं, पण सगळं क्लिअर असल्यामुळे त्यांच्या हाती काही लागलं नाही. तर सर्वात आधी आम्ही गेलो जिजूंच्या कुलस्वामिनीच्या दर्शनाला. त्यानंतर गेलो त्यांच्या गावातील कुंभजाई मातेच्या मंदिरात. देवीच्या मंदिरात तर भारी वाटतं, पण त्या मंदिरामागे सुरुवातीची मूळ देवी आहे आणि त्याच्या मागे जो निसर्ग आहे ना, तो इतका सुंदर आहे की तासनतास तिथंच बसावंसं वाटतं. तिथे निसर्गात मस्त मस्त फोटो वगैरे काढले. इथं 9 दिवस देवीची सेवा करण्यासाठी गावातील ज्येष्ठ मंडळी असतात, त्यांच्याशी पण थोड्या गप्पा मारल्या आणि पुढे गेलो काळूबाईच्या मंदिरात. हे पण मंदिर एका घनदाट जंगलात आहे. इथं आमचा छोटा पुजारी पूजा करत होता. सगळ्या देवींचं दर्शन घेऊन आम्ही वेल्ल्यात आलो. खूप भूक लागलेली, तर इथल्या फेमस असलेल्या स्वप्नील हॉटेलला जेवायला थांबलो. मी फर्स्ट टाइमच इथलं जेवण टेस्ट केलं आणि ते इतकं टेस्टी होतं ना की जाताना मला तर गाढ झोपच लागली. पण पुण्यात आल्यावर कामं पण खूप होती, त्यामुळे मस्तपैकी एक गरमागरम कॉफी पिली आणि प्रवासाचा एंड केला.